नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवूयात अगदी झटपट तयार होणारं अंड्याचं काळं कालवण. करायला हे कालवण अगदी सोपं आहे. तर आईच्या पद्धतीने बनवलेलं आहे. इथे हरभरा डाळ भाजून घेतली, कांदा भाजून घेतला, त्यासोबत हिरवी मिरचीसुद्धा भाजून घेतलेली आहे. खोबरंसुद्धा भाजून घेतलं. तर खोबरं मी अगोदर थोडंसं ठेचून घेतलं होतं. त्यानंतर पाणी घालून याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर सगळाच मसाला आपण यामध्ये टाकून बारीक पाणी घालून वाटण तयार करून घेणार आहोत. तर यामध्ये थोडंसं लसूणसुद्धा घातलेला आहे. तर यामध्ये धने घातलेले नाही तर धना पावडर वापरायची किंवा तुम्ही धने घातले तरी देखील चालणार आहे. यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलं. चला तर सगळा मसाला आपण आता पाणी घालून बारीक वाटण तयार करून घेऊयात. तर अशा पद्धतीचं अंड्याचं कालवण एकदा नक्की बनवून बघा, खूप मस्त लागतं. बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत खूपच मस्त लागतं. तर नक्की बनवून बघा गावाकडच्या पद्धतीने. चला तर मग इथे खोबरं मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं होतं अगोदर. तर काही राहिलेले आहे तुकडे ते सुद्धा बारीक वाटून घ्यायचे आणि सगळा मसाला पाणी घालून बारीक वाटायचा आहे. तर अंडीसुद्धा उकडायला ठेवलेली आहेत. उकडून अंड्याचं हे कालवण अगदीच मस्त लागतं. चला तर मग इथं आपण आता मसाला वाटून घेऊयात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं कालवण एकदा नक्की बनवू बघा. अगदी चविष्ट बनतं. करायला सोपं आहे, खायला तेवढंच भन्नाट चवीचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचा वाटण मी मसाला तयार करून घेतलेला आहे. मसाला आता पाट्यावरून काढून घेऊयात आणि पाट्यावर वाटण तयार केलेलं हे खूपच मस्त लागतं. तर यासोबत पाणीसुद्धा काढून घ्यायचं, म्हणजे पाटा धुवून घ्यायचा. त्याचं पाणी असतं मसाल्याचं ते सुद्धा काढून घेतलं. तर खोबऱ्यामुळे बघू शकता थंडी असल्यामुळे खोबऱ्याचं वरती तवंग आलेला आहे. तर इथे मी 8 अंडी उकडून घेतलेली आहेत. आता यांना आपण अशा पद्धतीने सोलून घेणार आहोत. अंडी उकडून घेतलेली आहे. तर आता गॅसवर कढई ठेवून घेतली. यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि गॅस हा मीडियम करायचा. म्हणजे तेल चांगलं तापलेलं असलं की भाजीसुद्धा मसालेसुद्धा छान परतले जातात आणि भाजी अगदी मस्त होते. चला तर तेलामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर आता कोथिंबीर टाकली, छान असं परतून घ्यायचं. आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. तर मसाल्यामध्ये इथे जे घरगुती मसाले असतात ते टाकून घेतलेले आहे. सगळे जे घरामध्ये अवेलेबल आहे ते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना ते मसाले तुम्ही ते टाकू शकता. चला तर सगळे मसाले टाकून घेतले, छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये जे मसाला तयार करून घेतलेला होता ना तो वाटून घेतलेला तो सुद्धा टाकून घ्यायचा आणि अंडी उकडलेली आहेत ती सोलून घेतलेली आहे, त्यांना नंतर कट करायचं आहे. तर चाकूने किंवा तुम्ही हाताने सुद्धा फोडून घेऊ शकता किंवा उलटण्याच्या सहाय्याने सुद्धा याला फोडलं जाऊ शकतं. चला तर आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त जेवढी भाजी करायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं. जास्त पातळ करू नका, जास्त घट्ट ठेवू नका. अगदी मिडियम अशी भाजी ठेवायची, म्हणजे आपलं भाकरीसोबत भातासोबत खाता येईल. चला तर यामध्ये पाणी टाकून घेऊयात. अगदी झटपट मस्त कालवण हे तयार होतं. रात्रीच्या जेवणामध्ये असोत किंवा दुपारच्या, तर झणझणीत मस्त अंड्याचं काळं कालवण नक्की बनवून बघा. चला तर बघू शकता आता हे खोबऱ्याचे जे वाटण होतं ना त्यामुळे त्यावरती असा तवंग आलेला आहे पांढरा. कारण हे खोबरं जे असतं ना त्यामध्ये भरपूर तेल असतं आणि ते थिजलं जातं. आपण जेव्हा भाजतो आणि पाट्यावरती वाटतो ना पाणी घालून तेव्हा ते अगदी थिजलं जातं. तर तरी जी आहे त्या तवंगाखाली लपलेली आहे आणि हा तवंग जो आहे ना तेलाचा तुपकटसारखा तो वरती तरंगलेला आहे. चला तर आता मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आता गॅस इथे मीडियम करायचा. चवीनुसार मीठ टाकलं, अगोदर टाकलेलं होतं, परत थोडंसं वाटल्यास टाकून घ्यायचं. अंड्याचा अशा 2 भागामध्ये कट करून घ्यायचे हे अंडे आणि त्यानंतर आपण हे कालवणामध्ये टाकून घेणार आहोत उकळी यायला लागल्यावरती. तर नक्की बनवून बघा. आई खूपच मस्त हे कालवण बनवते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कालवण हे नक्की बनवून बघा अंड्याचं. जर कोणी पाहुणे येणार असेल, तुम्हाला चिकन मटण जवळ भेटत नसेल, तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं अंड्याचं कालवण नक्की बनवू शकता. चला तर आता उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण मस्त अंडी टाकून घेऊयात आणि गॅस हा मीडियम करायचा. मस्त कालवण हे उकळून घ्यायचं आहे. तर गावी असल्यामुळे तुम्हाला इकडून पक्ष्यांचा आवाज येत असेल. तर गावाकडे झाडं वगैरे भरपूर असतात आणि पक्षीसुद्धा त्यावरती येऊन बसतात, त्यामुळे भरपूर आवाज येतो. चला तर सगळी अंडी आता यामध्ये टाकून घेतलेली आहे. गॅस हा मीडियम केला आणि मस्त कालवण हे उकळून घेतलेलं आहे. तर यासोबत बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. अगदी मस्त हे कालवण तयार झालं. मस्त उकळी आल्यानंतर मी हे कालवण उतरून घेतलं, बघू शकता या पद्धतीचं झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही कालवणची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा.